एकदा संत एकनाथ महाराज गंगेवर स्नान करून परत येत होते. गावातील एक माणूस त्यांच्यावर राग धरून होता. महाराज गंगेवर स्नान करून परत आले की त्या माणसाने महाराजांच्या अंगावर थुंकले. महाराज शांतपणे पुन्हा गंगेवर गेले, स्नान केले आणि परत आले. तो माणूस पुन्हा थुंकला, महाराज पुन्हा स्नानाला गेले. असे तब्बल 72 वेळा घडले. तरीही महाराजांनी राग केला नाही, उलट शांत राहिले व प्रत्येक वेळी पुन्हा गंगा स्नान करून आले. शेवटी त्या माणसाचे मन बदलले. तो महाराजांच्या पायावर पडला आणि त्यांची माफी मागितली. तेव्हा महाराज म्हणाले, बाळा, तू मला राग आणायचा प्रयत्न केलास, पण तुझ्यामुळे मला गंगेचे अधिक स्नान करता आले. मला राग का येईल? खरे तर मला तुझे आभार मानले पाहिजेत. महाराजांनी असे म्हणताच त्या व्यक्तीला स्वतःची लाज वाटली. त्याला समजले की सहनशीलता हीच खरी संतपणाची ओळख आहे. राग, द्वेष, अपमान यांना प्रत्युत्तर देण्याची गरज नसते. संयम आणि करुणा यांच्या जोरावरच दुसऱ्याचे हृदय बदलता येत. अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आणि शिकायला आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.